नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. इंग्रजी शिकताना किंवा बोलताना आपण सगळ्यात पहिली चूक कुठे करतो माहिती आहे? आपल्याला वाक्याची सुरुवात कशी करायची हे समजत नाही. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंग्रजीचा असा पाया मजबूत करणार आहोत ज्यानंतर तुम्हाला कोणतंही इंग्रजी वाक्य तयार करताना भीती वाटणार नाही. आज आपण शिकणार आहोत सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर इंग्रजी बोलायला नक्की सुरुवात करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा समजून घेऊया सब्जेक्ट म्हणजे काय. काय सांगितलं बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं काय सांगितलं मी? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. काय आहे बघा? सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. मित्रांनो, मराठीत आपण जसं म्हणतो की अमित आंबा खातो. बघा, मी काय सांगितलं वाक्य? अमित आंबा खातो. यात खाण्याची क्रिया कोण करतोय? तर अमित. तसंच इंग्रजी वाक्यामध्ये जो क्रिया करतो किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजेच सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्ता म्हणजेच काय? की वाक्यात क्रिया करणारा. काय आहे बघा? सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्यात क्रिया करणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, हा जो काही सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट सजीव व्यक्ती असू शकते, प्राणी असू शकतो किंवा एखादी निर्जीव वस्तूही असू शकते. लक्षात आलं का? आता विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट तर तुम्हाला कळाला. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो काही शब्द आहे त्याला आपण काय म्हणायचे? सब्जेक्ट. आता आपण पाहूया की सिंग्युलर आणि प्युरल. आता तुम्ही तर म्हणाल, वाक्य तर आम्हाला शिकायचं, ही बाया काय सांगत बसली. तर विद्यार्थी मित्रांनो, थोड्याशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया आणि लगेच जो काही आपला मुख्य विषय आहे त्याला हात घालूया. आता बघा, सिंग्युलर म्हणजे एकवचन. एकवचन म्हणजेच काय? फक्त एकच वस्तू किंवा व्यक्ती किंवा प्राणी. काय सांगितलं बघा मी? जो काही शब्द आहे, हे दोन्ही शब्द नेहमी लक्षात ठेवायचे. हा काय आहे बघा? सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजेच काय आहे बघा? एकवचन. सिंग्युलर म्हणजे ज्याला आपण काय म्हणायचे? एकवचन. ह्यामध्ये फक्त काय येणार आहे बघा? एकच. काय येणार आहे? फक्त एकच व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू. लक्षात आलं का? काय असेल? वस्तू. त्यासोबतच आता जो काही दुसरा शब्द आहे तो आहे बघा प्युरल. काय आहे बघा? प्युरल. प्युरल. प्युरल म्हणजे काय? अनेक वचन. की अनेक वचन म्हणजेच काय? की एकापेक्षा जास्त. लक्षात आलं का? एकच नाही तर एकापेक्षा जास्त. काय आहे बघा? एकापेक्षा जास्त. मग त्या व्यक्ती असतील, काय? जास्त व्यक्ती असतील, त्यासोबतच प्राणी असतील किंवा वस्तू. लक्षात आलं का? किंवा वस्तू. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, इंग्रजी व्याकरण शिकण्यापूर्वी हा जो काही फरक आहे, हा फरक समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा त्याला काय म्हणायचे? सिंग्युलर म्हणजेच एकवचन म्हणतात. आणि जेव्हा गोष्टी एकापेक्षा जास्त असतात, म्हणजेच काय? 2, 3 किंवा खूप हजार असतात, तेव्हा त्याला आपण प्युरल म्हणजेच अनेकवचन म्हणतात. चला, पहिल्यांदा ह्याची काय करूया? काही उदाहरणे पाहूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी इथं उदाहरणे घेतले. इथे लिहिते मी सिंग्युलर. इथे काय घेतले बघा? सिंग्युलर म्हणजे हे आहे एक वचन आणि दुसरं आहे काय? प्युरल. प्युरल. प्युरल म्हणजे अनेकवचन. चला, आता ह्यासाठी मी उदाहरण पाहिलं बघा, की उदाहरण आहे बॉय. आता तुम्हाला माहीत आहे बॉय म्हणजे काय? मुलगा, एक मुलगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता मी इथं घेतलं बघा बॉयज. काय घेतलं बघा? इथे मी लिहिते बॉय म्हणजे एक मुलगा आणि इथे काय आहे बघा? बॉयज. काय आहे?
बॉयज. इथं यस प्रत्यय लागला म्हणजे हे अनेक वचन आहे. अनेक मुले. लक्षात आलं का? अनेक मुले. त्यासोबतच हे काय झालं बघा, हे झालं व्यक्तीबद्दल. एक मुलगा, अनेक मुले. त्यासोबतच मी एखादा प्राणी घेतला म्हणजे कॅट घेतला. कॅट म्हणजे काय? मांजर. एक मांजर. लक्षात आलं का? सिंग्युलर म्हणजे एक वचनामध्ये काय आलं रे? एक मांजर. आता मी इथं घेतलं कॅट्स. काय घेतलं बघा मी? कॅट्स. आता कॅट्स म्हणजे काय रे? अनेक मांजरी. लक्षात आलं का? कॅट्स म्हणजे काय? अनेक मांजरी. एक नाही तर अनेक मांजरी. हे झालं प्राण्याबद्दल. आता आपण पाहायचं आहे एखादी मी निर्जीव वस्तू घेतली म्हणजे मी इथं उदाहरण घेतलं बघा, बुक. बुक म्हणजे काय? एक पुस्तक. काय घेतलं बघा? एक पुस्तक. आणि इथं मी उदाहरण घेतलं बघा, बुक्स. बुक्स म्हणजे काय? पुस्तके. अनेक पुस्तके. लक्षात आलं का? बुक्स म्हणजे काय? अनेक पुस्तके. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण सब्जेक्ट पाहिला. सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्यात क्रिया करणारा. त्यानंतर आपण पाहिलं एकवचन, अनेक वचन. एकवचनमध्ये एकच आणि अनेक वचनमध्ये म्हणजे अनेक. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सब्जेक्ट झालं, एकवचन अनेक वचन झालं. आता पाहायचं आपण प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. ह्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केला आहे. मग आता ह्यामध्ये वेगळं काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे ते वेगळं? चला पाहूया. बघा, जे काही अत्यंत महत्त्वाचा जो काही भाग आहे प्रोनाऊन. काय आहे बघा? प्रोनाऊन. ज्याला आपण म्हणतो सर्वनाम. आणि सर्वनाम कशाला म्हणतात बघा? की नामाऐवजी वापरला जाणारा जो काही शब्द आहे त्याला काय म्हणायचं आहे? प्रोनाऊन. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, समजा मी म्हटलं बघा, राहुल हुशार आहे, राहुल रोज शाळेत जातो, राहुल क्रिकेट खेळतो. प्रत्येक वेळी तुम्हाला काय ऐकू येतं रे? राहुल. हे राहुल ऐकायला चांगलं वाटतं का? नाही ना. आपण काय म्हणतो मराठीमध्ये? राहुल हुशार आहे, तो रोज शाळेत जातो, तो क्रिकेट खेळतो. लक्षात आलं का? म्हणजे राहुल ऐवजी मी काय वापरला रे? तो हा शब्द. इंग्रजीत सुद्धा नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतात त्याला प्रोनाऊन असे म्हणतात. लक्षात आलं का? राहुल ऐवजी मी काय शब्द वापरला? तो. ह्यालाच काय म्हणायचे? प्रोनाऊन. आता आपण काय करूया? इंग्रजीतील 7 महत्त्वाचे जे काही प्रोनाऊन्स आहेत हे प्रोनाऊन्स आपण शिकूया. चला, आता जो काही पहिला शब्द आहे आय. आय म्हणजे काय? मी. काय आहे बघा? जो काही पहिला सर्वनाम आहे तो आहे बघा आय. आय म्हणजे मी. बघा, जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल काही सांगायचं असते तेव्हा आपण आयचा वापर करतो आणि हा नेहमी एकवचन असतो. आय म्हणजे मी. मी फक्त स्वतःबद्दल बोलते. दुसऱ्यांबद्दल बोलते का? अनेकांबद्दल बोलते का? नाही. हा काय असतो? नेहमी एकवचन असतो. लक्षात आलं का? आय म्हणजे मी. आणि ह्यासाठी जर मी उदाहरण पाहिलं तर उदाहरण आहे बघा, आय एम अ स्टुडंट. काय आहे बघा? आय एम अ स्टुडंट म्हणजेच काय? मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट म्हणजे काय? मी विद्यार्थी आहे. त्यासोबतच दुसरं उदाहरण घेतलं बघा, आय लाईक इंग्लिश. आय लाईक इंग्लिश म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मला इंग्रजी आवडते. मला इंग्रजी आवडते. त्यासोबतच तिसरं वाक्य घेतलं बघा, आय एम रायटिंग. काय घेतलं बघा? आय एम रायटिंग म्हणजेच काय? मी लिहित आहे. मी लिहित आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय घेतलं बघा? आय म्हणजे मी विद्यार्थी आहे, मला इंग्रजी आवडते, मी लिहित आहे. हे काय झालं रे? मी स्वतःबद्दल सांगितलं. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही दुसरं प्रोनाऊन आहे तर ते आहे बघा वी. काय आहे बघा? वी. वी म्हणजे आम्ही किंवा आपण. काय आहे बघा? आम्ही किंवा ज्याला आपण म्हणणार आहे आपण. आणि हे काय आहे रे? अनेक वचन. बघा, जेव्हा मी स्वतःसोबत इतर लोकांबद्दलही बोलतो म्हणजे आपण सगळ्यांबद्दल,
तेव्हा वी हा शब्द वापरतात. लक्षात आलं का? आणि हा काय आहे रे? प्युरल, म्हणजे हा अनेक वचन आहे. लक्षात आलं का? हा सिंग्युलर आहे, हा प्युरल आहे. चला ह्यासाठी उदाहरण पाहूया. बघा उदाहरण काय आहे बघा. वी आर फ्रेंड्स. वी आर फ्रेंड्स म्हणजेच काय? आम्ही मित्र आहोत. काय आहे बघा? आम्ही मित्र आहोत. त्यासोबतच जे काही दुसरं उदाहरण आहे बघा. वी स्टडी टुगेदर. वी स्टडी टुगेदर. चला, आणि ह्याचा जो काही अर्थ आहे तो काय आहे बघा. आम्ही एकत्र अभ्यास करतो. काय आहे बघा? आम्ही एकत्र अभ्यास करतो. काय करतो बघा? अभ्यास करतो. त्यासोबतच जे काही तिसरं उदाहरण आहे ते आहे बघा. वी लव आवर कंट्री. वी लव आवर कंट्री. म्हणजेच काय? आम्ही आमच्या देशावर आमच्या देशावर प्रेम आहे. आमच्या देशावर प्रेम आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील प्रोनाउन आहे म्हणजे सर्वनाम आहे तर ते आहे बघा यू. काय आहे? यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. काय आहे बघा? तू किंवा तुम्ही. ह्यामधील तू हे एक वचन आहे आणि तुम्ही हे आपण आदराने वापरतो, म्हणजे हे अनेक वचन आहे. त्यासोबतच हे आहे आदरार्थी. लक्षात आलं का? मोठ्या व्यक्तींना आपण काय म्हणतो? तुम्ही. पण आपला जो जवळचा मित्र आहे त्याला आपण काय म्हणतो रे? तो. लक्षात आलं का? यूचा अनेक वचन आणि एक वचन असे दोन अर्थ होतात. लक्षात आलं का? आता बघा, समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपण काय करतो रे? यू वापरतो. मराठीत आपण छोट्यांना तू आणि मोठ्यांना तुम्ही म्हणतो, पण इंग्रजीत दोघांसाठी एकच शब्द आहे. तो काय आहे बघा? यू. चला ह्यासाठी उदाहरण पाहूया. बघा, यू आर स्मार्ट. यू आर स्मार्ट म्हणजेच काय? तू हुशार आहेस. तू हुशार आहेस किंवा तुम्ही हुशार आहात. लक्षात आलं का? तू हुशार आहेस किंवा तुम्ही हुशार आहात. तुम्ही हुशार आहात. त्यासोबतच दुसरं उदाहरण घेतलं बघा. यू कॅन गो. यू कॅन गो म्हणजे काय? तू जाऊ शकतो किंवा तुम्ही जाऊ शकता. तू जाऊ शकतोस किंवा तुम्ही जाऊ शकता. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही तिसरं उदाहरण आहे ते आहे बघा. यू आर डुईंग ग्रेट. यू आर डुईंग ग्रेट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही खूप छान करत आहात. छान करत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तिसरं प्रोनाउन. पहिलं झालं आय, दुसरं झालं वी, तिसरं झालं यू. आता जे काही पुढील प्रोनाउन आहे तर ते आहे बघा ही. ही म्हणजे तो आता तो मुलगा असेल किंवा तो पुरुष असेल. काय आहे बघा? तो मुलगा किंवा तो पुरुष. आणि हे काय आहे रे? एक वचन. बघा, जेव्हाही आपण एखाद्या मुलाबद्दल किंवा पुरुषांबद्दल बोलतो तेव्हा ही वापरतात. लक्षात आलं का? चला त्यासाठी वाक्य पाहूया. बघा, ही इज राहुल म्हणजेच काय? तो राहुल आहे. तो राहुल आहे. त्यासोबतच ही इज अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर म्हणजेच काय? तो डॉक्टर आहे. तो डॉक्टर आहे. त्यासोबतच जे काही तिसरं वाक्य आहे ते आहे बघा. ही स्पीक्स वेल. ही स्पीक्स
वेल म्हणजेच काय, तो छान बोलतो, तो छान बोलतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील प्रोनाउन आहे तर ते आहे बघा शी. शी म्हणजे ती. पुढचं जे काही प्रोनाउन आहे ते काय आहे बघा शी. शी म्हणजे ती. मग ती मुलगी असेल किंवा ती स्त्री असेल. काय सांगितलं, ती मुलगी असेल किंवा ती स्त्री. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या मुलीबद्दल किंवा महिलांबद्दल बोलतो तेव्हा शी हा शब्द वापरतात. लक्षात आलं का? कोणता शब्द वापरतात? शी. चला आता ह्यासाठी उदाहरण पाहूया. काय आहे बघा, शी इज सीमा. शी इज सीमा म्हणजेच काय, ती सीमा आहे, ती सीमा आहे. त्यासोबतच दुसरं उदाहरण आहे बघा, शी इज अ सिंगर. शी इज अ सिंगर म्हणजेच काय, ती गायिका आहे, ती गायिका आहे. त्यासोबतच तिसरं वाक्य घेतलं बघा, शी कुक्स फूड. शी कुक्स फूड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ती स्वयंपाक करते, ती स्वयंपाक करते. आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुढील प्रोनाउन आहे तर ते आहे बघा इट. काय आहे बघा, जे काही 6वं प्रोनाउन आहे तर ते आहे इट. इट म्हणजे ते. इट म्हणजे काय, ते. आता बघा हे कधी कधी वापरतात जेव्हा बघा हा भाग खूप महत्त्वाचा आहे. काय, अनेक मुले इथेच चुकतात. जेव्हा एखादी निर्जीव वस्तू किंवा प्राणी पक्षी असेल आणि ते एकवचनी असेल तेव्हा आपण इट वापरतो. लक्षात आलं का? किंवा लहान मुलांसाठी. लक्षात आलं का? कुणासाठी वापरायचे बघा, जे काही निर्जीव वस्तू काय आहेत बघा, निर्जीव वस्तू, प्राणी पक्षी, प्राणी पक्षी किंवा लहान बाळ. लक्षात आलं का? किंवा लहान बाळ. बरेच मुलं इथं चुकतात विद्यार्थी मित्रांनो. इट कुठे वापरायचं हे कळत नाही. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यासाठी आपण काय करूया, उदाहरण पाहूया. बघा, इट इज अ पेन. इट इज अ पेन म्हणजेच काय, ते पेन आहे, ते पेन आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पेन कसं आहे रे, निर्जीव वस्तू, पण ते दाखवण्यासाठी आपण काय वापरलं रे, इट. लक्षात आलं का? त्यासोबतच दुसरं उदाहरण घेतलं बघा, इट इज अ डॉग. इट इज अ डॉग म्हणजेच काय, तो कुत्रा आहे, तो कुत्रा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्राणी दाखवण्यासाठी आपण काय वापरलं, इट. आता तुम्ही म्हणाल तो, पण काय आहे बघा, ही वापरले का इथं आपण, नाही. कुत्रा दाखवण्यासाठी आपण इथं काय वापरलं, इट. लक्षात आलं का? त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, इट इज रेनिंग. इट इज रेनिंग म्हणजेच काय, पाऊस पडत आहे. काय आहे बघा, पाऊस पडत आहे. आता ह्यामध्ये काय दाखवलं आहे बघा, की पाऊस पडतोय म्हणजे हवामान दाखवलेलं आहे, वर्तवलेलं आहे. लक्षात आलं का? आता जे काही सर्वात शेवटचं जे काही प्रोनाउन आहे तर ते आहे बघा दे. दे म्हणजे ते. जे काही 7वं आहे ते काय आहे बघा प्रोनाउन, दे. दे म्हणजे ते, त्या, ती. आणि हे काय आहे रे, अनेक वचन. लक्षात आलं का? काय आहे, अनेक वचन. जे जे आपण आत्ता पाहिलं, काय पाहिलं बघा, ही म्हणजे तो, त्यासोबतच शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. ह्यांचं काय आहे रे, हे ह्या तिघांचंही हे अनेक वचन आहे. लक्षात आलं का? ते, त्या, ती. लक्षात आलं का? आता बघा, जेव्हा एकापेक्षा जास्त मुले, मुली, प्राणी किंवा वस्तू एकत्र असतात तेव्हा त्या सर्वांसाठी आपण दे हा शब्द वापरतो आणि हा अनेक वचन शब्द आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता काय करूया, ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, दे आर
प्लेईंग. काय आहे बघा, दे आर प्लेईंग म्हणजेच काय, ते खेळत आहेत. ते खेळत आहेत. कोण खेळत आहेत रे, तर मुले. लक्षात आलं का, कोण खेळत आहेत, मुले. त्यासोबतच बघा, दे आर मँगोज. दे आर मँगोज म्हणजेच काय, ते आंबे आहेत. ते आंबे आहेत. आता बघा, हे काय झालं रे, निर्जीव वस्तू. मँगो म्हणजे काय, आंबा. निर्जीव वस्तूंबद्दल आपण काय वापरला आहे, दे. त्यासोबतच म्हणजे निर्जीव वस्तूंचं काय झालं इथं, अनेक वचन. त्यासोबतच काय आहे बघा, तिसरं उदाहरण घेतलं मी, दे आर काऊज म्हणजेच काय, त्या गायी आहेत. त्या गायी आहेत. आता बघा, इथे गायी हे काय आहेत रे, प्राणी. आणि प्राण्यांचे इथे काय झाले रे, अनेक वचन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, हे सगळे काय आहेत रे, की एक मी तुम्हाला इथे तक्ता दाखवते, की आज आपण काय काय पाहिलं बघा, की इथे काय आहे बघा, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता. काय आहे बघा, आय. आय म्हणजे काय आहे बघा, मी. आय म्हणजे मी. आणि हा कसा आहे रे, एकवचन. काय आहे, एकवचन, सिंग्युलर. आणि हा कधी वापरायचा, तर स्वतःसाठी वापरायचा. कधी वापरायचा, स्वतःसाठी. कधी वापरायचा, स्वतःसाठी. लक्षात आलं का, हे काय आहे, सब्जेक्ट. लक्षात आलं का. त्यासोबतच हा त्याचा अर्थ आहे. हे काय आहे, एकवचन. आणि हे कधी वापरायचं, तर स्वतःसाठी. त्यासोबतच दुसरं काय आपण पाहिलं, वी. वी म्हणजे काय, आम्ही किंवा आपण. वी म्हणजे काय, आम्ही किंवा आपण. आम्ही किंवा आपण. आणि हे काय आहे बघा, प्युरल. प्युरल म्हणजे अनेक वचन. काय आहे बघा, प्युरल म्हणजे अनेक वचन. आणि हे कधी वापरायचं, कुठे वापरायचं, तर हे स्वतःसोबत इतरांसाठी वापरायचं. काय आहे बघा, स्वतःसोबत इतरांसाठी. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं मी वरती लिहून देते. हे काय आहे बघा, हे आहे सब्जेक्ट. इथं लिहिते यस. यस म्हणजे सब्जेक्ट. हे सगळे करता आहेत. हा त्याचा काय आहे रे, उच्चार. हा त्याचा काय आहे, अर्थ. त्यासोबतच हे काय आहे बघा, हा प्रकार आहे, की हा कर्त्याचा कसला प्रकार आहे, तो एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. लक्षात आलं का. आणि हे कुठे वापरायचं हे लक्षात ठेवा. ह्यानुसारच आपल्याला काय करावं लागतं रे, वाक्य तयार करावं लागतं, वाक्यात वापरावं लागतं. लक्षात आलं का. त्यानंतरनं आता जे काही तिसरं आहे, तर ते आहे बघा यू. काय आहे, YOU. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. काय आहे बघा, तू किंवा तुम्ही. आणि त्याचा जो काही प्रकार आहे तो काय आहे बघा, दोन्हीही. तू हे एकवचनी आहे, तर तुम्ही हे अनेकवचनी. म्हणून मी इथे बोथ लिहिते. बोथ म्हणजे दोन्हीही, एकवचनी आणि अनेकवचनी. आणि कुठे वापरायचं, तर बघा समोरच्या व्यक्तीसाठी. कुठे वापरायचं ते, समोरच्या व्यक्तीसाठी. समोरच्या व्यक्तीसाठी. त्यासोबतच जे काही तिसरा सब्जेक्ट आहे, जो काही तिसरा सब्जेक्ट आहे, तर तो आहे बघा ही. ही म्हणजे तो. ही म्हणजे काय आहे बघा, तो. आणि त्याचा जो काही प्रकार आहे, तर तो काय आहे बघा, सिंग्युलर. म्हणजे तो आहे एकवचनी. काय आहे बघा, सिंग्युलर. आणि हे कधी वापरायचं बघा, एका मुलासाठी किंवा पुरुषासाठी. एका मुलासाठी किंवा पुरुषासाठी. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे काही सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, तर तो आहे बघा शी. शी म्हणजे ती. लक्षात आलं का. आणि ह्याचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा काय आहे बघा, एकवचन आहे. काय आहे, एकवचन, सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एकवचन. आणि हे कधी वापरायचं, एका मुलीसाठी किंवा स्त्रीसाठी. एका मुलीसाठी किंवा स्त्रीसाठी. त्यासोबतच
आता जे काही पुढील सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे तर तो काय आहे बघा, इट. इट म्हणजे ते, इट म्हणजे ते. आणि ह्याचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा काय आहे बघा, सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहे. आणि हे कधी वापरायचं, एखादी निर्जीव वस्तू किंवा प्राण्यासाठी. कधी वापरायचं, एखादी निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही शेवटचा कर्ता तो आहे दे. दे म्हणजे ते. दे म्हणजे काय, ते, त्या, ती. ते, त्या आणि ती. आणि ह्याचा जो काही प्रकार आहे तो काय आहे बघा, प्युरल. प्युरल म्हणजे अनेक वचन. आणि हा कुठे वापरायचा, तर एकापेक्षा जास्त जे आहेत, एकापेक्षा जास्त किंवा सर्वांसाठी. काय करायचं बघा, सर्वांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वाक्याची सुरुवात कुठून होते बघा, तर वाक्याची सुरुवात कशी होते म्हणजे जे काही सब्जेक्ट आणि हे प्रोनाउन्स सविस्तर शिकलो. पालकांना माझी विनंती आहे की मुलांकडून हा तक्ता वहीत लिहून घ्यावा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे मी स्क्रीनवर काही वाक्य तुम्हाला देते बघा. मी अभ्यास करतो. काय सांगितलं बघा, मी अभ्यास करतो. त्यासोबतच ते पक्षी आहेत, ते पक्षी आहेत. आणि तिसरं वाक्य आहे बघा, ती माझी बहीण आहे. ती माझी बहीण आहे. तर बघा, आता खालील दिलेल्या तिन्ही वाक्यांमध्ये, पहिल्या वाक्यांमध्ये येथे मी साठी काय वापराल, त्यासोबतच येथे ते ह्या अनेक वचनासाठी काय वापराल आणि येथे तीसाठी काय वापराल, ह्या जागी कोणते इंग्रजी शब्द येतील हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि ह्याचा जो काही भाग 2मध्ये आपण शिकणार आहोत, ॲम, इज, आर, वॉज, वेअरचा अचूक वापर कसा करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.